नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, मऊ आणि अतिशय चविष्ट मूग इडली. कमी तेलात तयार होणारी ही हेल्दी रेसिपी नक्की करून बघा. चला तर मग सुरुवात करूया. हे बघा, मी हिरवे मूग 4 तास भिजत ठेवले होते. आता मी मिक्सरमध्ये घालते. स्वच्छ पाणी धुतलेत आणि ह्याचं पाणी सगळं काढून घालते. आता यामध्ये घालते मी हिरवी मिरची, आल्याचं तुकडं घालते, कोथिंबीर घालते. आता यामध्ये थोडं पाणी घालते, 1 चमचा जिरं घालते आणि ग्राइंड करून घेते. हे बघा, ग्राइंड करून झाले. मी एका डब्यामध्ये काढून घेतले. आता ह्यामध्ये मी 1 वाटी रवा घालते. मिक्स करायचं चांगलं. आता ह्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ. हिरवे वाटाणे घालते. तुम्ही कुठलीही भाज्या घालू शकता, तुमच्या आवडतीच्या भाज्या, आणि मिक्स करायचं चांगलं. ह्यामध्ये मी परत पाणी घातले. मिक्सरमध्ये जे होतं ना बॅटर, त्यातलंच ते आहे. पाणी घालून हे केले. थोडं सुकं वाटतं तर तुम्ही असं पाणी घालू शकता, पण जास्त नाही घालू. आता झालं चांगला, ते 10 मिनिट असंच राहू दे. आता तोपर्यंत मी ते इडलीच्या भांडीला मी तेल लावते आणि सगळीकडे स्प्रेड करते चांगलं. हे बघा, 10 मिनिटं झाली आहे. आता मी इडलीचं भांडं ठेवलंय तापायला. त्यात थोडं पाणी घातलंय आणि चांगली वाफ येऊ दे, मीडियम फ्लेमवरती ठेवले. हे बघा, आता मी परत ह्यावरती पाणी घालते, थोडंसं सुकं सुकं वाटलं म्हणून, आणि चांगलं मिक्स करते. आणि आता मी हे भांड्यामध्ये आता मी ह्यामध्ये इनो घालते. इनो फ्रूट सॉल्टचं 1 पाकीट, आणि त्यावरती पाणी घालायचं आणि यावरती पाणी घालायचं थोडंसं, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं लगेच. हे बघा, बॅटर चांगलं फुलायला लागलंय. बॅटर चांगलं फुललं आहे. आता मी हे घालते, हे बॅटर. हे बघा, इडलीचा बॅटर ना जास्त जाड ना जास्त पातळ, मीडियम असला पाहिजे. मग तरच चांगली इडली होणार, चांगली फुलणार, नाही तर इडली चांगली होणार नाही. हे बघा, पाणी चांगलं तापले. आता मी इडलीचं भांडं यात घालते आणि 15 मिनटं असंच ठेवते. हे बघा, 15 मिनटं झाली. आता बघते उघडून कसं झालंय. हे बघा, चांगली वाफ आली आहे. हे बघा, इडली चांगली शिजली आहे. आता मी गॅस बंद करते, थंड होऊ दे. हे बघा, थंड झाली. आता मी सुरीने हे काढते आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवते. तर अशा प्रकारे बाकीचे पण मी इडल्या काढून ठेवते. हे बघा, इडली तयार झाली आहे. पण चटणीसोबत खाऊ शकतात, मस्त झाली आहे. असंच छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला, भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.